त्या भडव्याला आतमध्ये घाला, पण मधात बोलू नका. तुला शूट करून टाकेल, तुला उडवून टाकेल बंदुकीनं. नाही कोणाकडे मागायचं. चाललं काय राज्यामध्ये? कुणासाठी हे राज्य चाललंय आणि कशासाठी हे राज्य आहे? जय महाराष्ट्राबरोबर जय गुजरात 100हून अधिक लोकांनी गोळीबार केला. लोकेशन दिलं जातं, पोलीस पोहोचतात, मॅनेज होतात, पुन्हा वापस येतात. हर तरफ शोर है, सरकार काम कर रही है. हकीकत तो ये है, ये केवल प्रचार कर रही है, ये केवल प्रचार कर रही है. सध्या राज्यामध्ये गुंडगिरी सुरू आहे का? तर हे दूर जाण्याची गरज नाही, आपल्या राज्यातच पाहायला मिळतं. यात फार काय लांब जाण्याची गरज नाही. आणि तेही सध्या कोयता गँग पुण्यामध्ये आहे, पण सध्या नवीन गँग महाराष्ट्रामध्ये सुरू झाले. चड्डी बनियान गँग, लुंगी बनियान गँग, टावेल बनियान गँग. गँग 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 नाही गँग. हा, गंगा भट नाही गँग. हा, तर या गँग अध्यक्ष महोदय सध्या धुमाकूळ घालत आहेत. अध्यक्ष महोदय हे सध्या कशा वेशात येतील आणि लोकांना दर्शन देऊन ठोकाठोकी करतील. निकृष्ट जवान म्हणून बदललं. या राज्याची ख्याती देशामध्ये 1 क्रमांकाची होती. अध्यक्ष महोदय आता हे राज्य ड्रग्सचं राज्य, हे राज्य शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं राज्य झालंय. हे राज्य आता 20% कमिशनचं राज्य झालंय. अध्यक्ष महोदय प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार या ठिकाणी. अध्यक्ष महोदय हे राज्य महाराष्ट्राचं नाही, महाराष्ट्रासाठी हे सरकार काम करत नाही, तर हे सरकार गुजरातचं काम करतंय का? अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी अध्यक्ष महोदय आहे. आणि म्हणून जय महाराष्ट्राबरोबर जय गुजरात जोरात सुरू झाला. अध्यक्ष महोदय नाही, पाकिस्तानचा कोणी माईचा लाल म्हणत असेल ना, त्या भडव्याला आतमध्ये घाला, पण मधात बोलू नका. मला डिस्टर्ब केलं की मी त्याच्या अंगावर येणार. म्हणजे लक्षात ठेवा, कोणी मायचा ते मग मला शब्दही असंवैधानिक शब्द वापरेल. मी गडचिरोलीतल्या जंगलातला आहे. ठीक आहे, बसा. रेकॉर्ड तपासून बघेन, बरोबर नसेल तर काढीन. बसा. जर आम्ही म्हणालो असतो तर सरकार म्हणालं असतं की विरोधक टीका करतायत. या राज्यामध्ये आतापर्यंत 11,000 कोटीचे ड्रग्स, 10,000 कोटीचे सिंथेटिक ड्रग्स हे प्राप्त झाले. अध्यक्ष महोदय 14 वर्ष 16 वर्षाची पोरं, या मुलांना सजा कमी होते म्हणून, नाममात्र सजा होते म्हणून अध्यक्ष महोदय अनेकदा या पोरांना या धंद्यात लावलं गेलं आहे. आणि त्याचा वापर करून या ठिकाणी अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं सुरू आहे. अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी कायदा सुव्यवस्थेचा त्यावेळेस प्रश्न म्हणतो. या सरकारने सांगितलं सोमनाथ सूर्यवंशी यांची मारहाण. खरं म्हणजे श्वसनाच्या आजाराने झालेला मृत्यू असं त्यावेळेस सांगितलं गेलं अध्यक्ष महोदय सरकारकडून. आता उच्च न्यायालयाने ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस तो गुन्हा दाखल करण्याचे निर्देश ज्यावेळेस दिलेत त्यावेळेस सरकारचं हे त्या निरपराध तरुणाचा जीव घेणाऱ्या या पोलिसावर सरकार काय कारवाई करणार आहे. अध्यक्ष महोदय अभिजित अरुण महाजन कात्रज पुणे यांनी श्री मुनीर गनी शेख मयत व वारस यांच्याकडून कोंढवा येथे सर्वे नंबर 31 3 4 5 6 7 8 9 या जमिनीची कायदेशीर मूल मुक्तार्थ धारण म्हणून जमिनीचा वाद धारक आहे. सदर जमिनीचा वाद हा न्यायपरिष्ठ आहे. परंतु 12/7/2025 रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास सुरेंद्र अग्रवाल यांनी टिपू पठाण टोळी, रियाज बंगाली टोळी, इरफान शेख टोळी, कुख्यात गुंड रफिक टोळी यांची टोळी मिळून 100हून अधिक लोकांनी गोळीबार केला, डोकं फोडलंय, रक्त सांडवलं आणि बळजबरीने या मालकाच्या जमिनीचा ताबा घेतला.
हे ज्या वेळेस पाटणकर नावाच्या विनय पाटणकर, मी गृह खात्याच्या गृहमंत्री मंत्री महोदयाकडून आम्हाला उत्तर हवं आहे अध्यक्ष महोदय, ह्याच्याकडे गेल्यानंतर उलट यांनीच त्या अग्रवालकडून पैसे घेऊन याच तक्रारदाराला महाजनला जीवे मारण्याची धमकी दिली. तुला शूट करून टाकेल, तुला उडवून टाकेल बंदुकीनं, न्याय कोणाकडे मागायचं. जमीनवर गुंड जाऊन गुंडाच्या साहाय्यानं भडकवलं जातं आणि तरी पण जर न्यायासाठी जर गेला असेल पोलीस स्टेशन मध्ये, हा वन फिरतोय स्वतःचा जीव वाचवत. एकीकडून बडकवणारा जमीन त्याच्यापासून संरक्षण मिळत नाही आणि पोलीसकडे गेल्यानंतर पोलीस संरक्षण देत नाहीत. चाललं काय राज्यामध्ये अध्यक्ष महोदय? कुणासाठी हे राज्य चाललंय आणि कशासाठी हे राज्य आहे, हा खरा प्रश्न या ठिकाणी येतो अध्यक्ष महोदय. त्यावेळेस त्यांनी उपनिरीक्षक गावंडेकडे त्यांच्या ओळख होती, तिकडे गेले. ते म्हणले की पोलीस स्टेशनला या. पुन्हा त्यांना 45 मिनिट बसवून त्यांना मानसिक त्रास दिला गेला, धमकी दिली गेली. अशा प्रकारचे या ठिकाणी अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये सुरू आहे. अध्यक्ष महोदय, आदिवासी विद्यार्थी सुविधापासून वंचित आहे. तो माणूस 22 कोटी रुपये खाऊन भामरागड सारख्या अतिदुर्गम भागात, जिथे रस्ते नाहीत, जिथे डिलिव्हरीसाठी लोकांना अंगावर घेऊन महिलांना उचलून न्यावं लागतं, त्या ठिकाणी खाटेची ॲम्ब्युलन्स करावी लागते, त्या ठिकाणी अशा पद्धतीचा मोठा बगीर प्रकार होतोय. अध्यक्ष महोदय, कुठे चाललाय? फार वाईट या ठिकाणी अध्यक्ष महोदय अनेक विषय आहेत. मुख्यमंत्री काय साफ करणार आहेत, किती साफ करणार आहेत, जे पूर्णतः भ्रष्टाचाराने यंत्रणा बरबडली आहे. सगळ्यांचं संगनमताने सुरू आहे. पूर्णतः आदिवासी विभाग असेल त्या ठिकाणी अद्यापही मुलांना ड्रेस मिळाले नाहीत. कंक्लूड करा आता. ड्रेस मिळाले नाहीत अध्यक्ष महोदय, ते प्रतीक्षेत आहेत. त्या मुलांना का ड्रेस दिले नाहीत अध्यक्ष महोदय? कुणाचं हे आहे का? सचिव तो थांबवत आहेत. कुणाच्या मर्जीतील माणसाला काम द्यायचं आहे? त्या पोरांना 1.5 महिने शाळा सुरू झाली आणि 1.5 महिन्यापासून जर त्या मुलांना हे कपडे मिळू शकत नाहीत, त्यांना सुविधा उपलब्ध होत नाहीत, मग कशासाठी हे सरकार आहे? कुणासाठी हे सरकार आहे अध्यक्ष महोदय? निलेश वाघमारे नावाचा हा सूत्रधार अध्यक्ष महोदय सरकारच्या मर्जीमुळे मागच्या 6 महिन्यापासून मिळत नाहीये. 6 महिन्यापासून हा घोटाळ्याचा सूत्रधार मिळत नाही. म्हणजे सरकार काय करतंय? गृह खातं काय करतं अध्यक्ष महोदय? हा माणूस 90 दिवस 6 महिने 90 दिवसापासून फरार आहे. लोकेशन दिलं जातं, पोलीस पोहोचतात, मॅनेज होतात, पुन्हा वापस येतात, पण पकडून आणत नाहीत. कारण या निलेश वाघमारेवर एका मंत्र्याची खूप कृपादृष्टी आहे अध्यक्ष महोदय, आणि म्हणून याच्यावर ही कारवाई होत नाही. अनेक शिक्षणाधिकारी आम्ही नोटीस दिली असती तर नाव घेतलं असतं. तेवढं करते आम्हाला तुमच्यापेक्षा मी आता. त्यामुळे नाही, तुम्ही शांत बसा. तुम्हालाही माहित आहे, तुम्ही पत्र माझं तुमचं पत्रही दिलेलं आहे. त्या वंजारीच्या नावाने तुम्ही पत्र देऊन नियुक्ती केली, कारण तो सुद्धा सूत्रधारच आहे, पण तुम्हाला माहित नव्हतं. तुम्हाला माहित नव्हतं त्यामुळे तुम्ही दिलं. मी तुमच्यावर आरोप करत नाही. आणि त्या वंजारीनी सुद्धा गेलाय आतमध्ये, जलात गेलाय. म्हणून हे भ्रष्टाचार, यावर हा शिष्टाचार झालेला आहे. त्यामुळं गांभीर्यानं यावर लक्ष घातलं पाहिजे. गुन्हेगारी प्रचंड वाढत आहे, आरोपीच्या हिंमत वाढत चालली आहे, आरोपी हिंमत वाढतोय अध्यक्ष महोदय. म्हणून शेवटचं एक सांगतो, हे सगळं जे चाललं आहे ना, या संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट व्हावी. हे राज्य जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, सामान्य माणसासाठी आहे. सामान्य माणसाचा पैसा आहे. सरकार कंगाल होत चाललाय, पैसे नाही म्हणून अनेकांना पैसे मिळत नाही. अशा वेळेस हे पारदर्शकता ठेवून हा जो भ्रष्टाचार संपवण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी करावं, पारदर्शकता दाखवावी आणि जनतेचा पैसा जनतेसाठी खर्च व्हावा, हा त्यामागचा उद्देश अध्यक्ष महोदय. म्हणून हा प्रस्ताव मी दिला. सुना देता हूं और हे करतो, होई नाही सकता अध्यक्ष महोदय. शेतकऱ्यांचा संदर्भातला एक विषय 2 ओळी त्याचं सांगतो की काळ्या आईच्या पोटात खुरडेला कोवळा गर्भ दाखवतो. चल अध्यक्ष महोदय तुम्हाला आम्ही महाराष्ट्र दाखवतो. कोरडा डोळा, कोरडी विहीर, कोरड्या राजकारण्यांचे कोरडे संदर्भ दाखवतो. चला अध्यक्ष महोदय तुम्हाला महाराष्ट्र दाखवतो. चला अध्यक्ष महोदय तुम्हाला महाराष्ट्र दाखवतो.
वावरात शेतकऱ्यांची सत्ता नाही, विहिरीत पाण्याचा पत्ता नाही, 5 वर्षापासून कनेक्शनसाठी केलेला अर्ज दाखवतो. चला अध्यक्ष महाराज, तुम्हाला महाराष्ट्र दाखवतो. यावर्षी वावरात पिकाची शाळाच नाही डवरली, ना निसर्गानं वावराची फीस नाही भरली, अनुस्थितीत पिकाचा नुकसान वर्ग दाखवतो. चला अध्यक्ष महोदय, तुम्हाला महाराष्ट्र दाखवतो. आणि यानंतर एक शर्त, तसं म्हणजे 3 राहिलेच, पण हर तरफ ते शोर है कि सरकार काम कर रही है. अध्यक्ष महोदय, हर तरफ शोर है, सरकार काम कर रही है. हकीकत तो यह है, ये केवल प्रचार कर रही है, ये केवल प्रचार कर रही है. धन्यवाद.